आदि पूजुया तुझे नाम मुखी घेऊनी आदि वंदुया आदि पूजुया तुझे नाम मुखी घेऊनी शोभे मूर्ती तुझी देखणी नयावे धावनी शोभे मूर्ती तुझी देखणी नयावे धावनी देवारणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मनी तुझे नाम मुखी घेऊनी आदि वंदुया आदि पूजुया तुझे नाम मुखी घेऊनी शोभे मूर्ती तुझी देखणी नयावे धावनी देवारणी शोभे मूर्ती तुझी देखणी नयावे धावनी देवारणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा चलने जाऊया आज गणाचे दर्शन घेऊया आज गणाचे दर्शन घेऊया चलने जाऊया आज गणाचे दर्शन घेऊया गणाचे दर्शन घेऊया आज गणाचे दर्शन घेऊया थोडा मुख गणाचे पाहूया बेला दुर्वा फुलेही वाहूया फुलेही वाहूया बेला दुर्वा फुलेही वाहूया थोडा मुख गणाचे पाहूया बेला दुर्वा फुलेही वाहूया दुर्वा फुलेही वाहूया बेला दुर्वा फुलेही वाहूया कंठीहार केंदुरी पिळाले कपाळी हा चंदनी कंठीहार केंदुरी पिळाले तुम्ही कपाळी हा चंदनी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी 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 आदि वंदुया आदि पूजुया तुझे नाम मुखी घेऊनी आदि वंदुया आदि पूजुया तुझे नाम मुखी घेऊनी शोभे मूर्ती तुझी देखणी नयावे धावनी देवारणी शोभे मूर्ती तुझी देखणी नयावे धावनी देवारणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा मणी माता ठेवूनी चरणी न लागो ध्यास तुझा वक्रतुंड महाकाय
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वंदितो मियादी शिवनंदना वंदितो मियादी शिवनंदना पूर्ण करावी कामना रणी यावी दयागना पूर्ण करावी कामना पूर्ण करावी कामना यावी तोडून बंधना वंदितो म्यादी शिवनंदना
धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद. गणेश आराधना झाली, गणेश आराधना झाली. अजूनपर्यंत आतापर्यंत आपण सहकार्य केलात, असंच आमच्या पुढील कार्यक्रमाला आपण सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. आता आपल्या समोर एक सादर करत आहोत नटखट गवलन, नटखट गवलन. तत्पूर्वी आपल्या समोर सादर करत आहोत प्रहर गीत. या गोकुळामध्ये सकाळच्या पहाटेचा साऱ्या गवलन आपला थाट माट करून दह्या दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजारी जाण्यासाठी त्यांची लगबग चालू असते. त्याच वेळेला सकाळची त्या राधा, त्या गवळ्या घरच्या पोरी त्यांची झुंझुमुंजू सकाळची घरची कामं आटपून लगबग करत मथुरेच्या बाजारी जाण्यासाठी कशा निघतात हे आम्ही पहाटेच्या प्रहर गीत मधून सादर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो. दिनेश पळसमकर. दिली कोंबड्याने बांग पहाटीला किरण गोवाळी पडली धरणीला जाग आली साऱ्या
सुरवत दीनाला पहानीला किरण कोवाळी पडली धरणीला जागानी साऱ्या या गोकुळाला रात तरुणी झाली सुरवत दिनाला रांगोळी रे काटुदारा रांगोळी रे काटुदारा रांगोळी रे काटुदारा सारा सारवण काढून आज रांगोळी रे काटुदारा रांगोळी रे काटुदारा रांगोळी रे काटुदारा जावळी दादा घेऊन जाई गाई पुढे पाण्याला तिने कोंबड आणि वाघ पहानीला कोवाळी पडली धरणीला तरुणी झाली सुरवत दिनाला दिली कोवळ आणि वाघ पहानीला किरण कोवळी पडली धरणीला जागानी झाल्या गोकुळाला रात तरुणी झाली सुरवत दिनाला तुमच्या आधी पातळ उठली घरच्यात घरच्यात बैल लागली गोट्यात गोट्यात कृष्णाच रूपान घालून या दाढी गावला कविता हाती पंचारती वाळुची माईला हाती पंचारती वाळुची माईला सुखाचा तो हा दिवस जाओ मागण हे आईला सुखाचा तो हा दिवस जाओ
धन्यवाद रसिकजन हो, धन्यवाद रसिकजन हो. आपल्या समोर सादर करतो है नटकट गवळण पेंड्या सुदामाची कमाल आणि मावशीची धमाल. आपल्या समोर सादर करतो है नटकट गवळण. अगं ये तारा, काय ग हिरा? अगं सूर्य बघ माथ्यावर आला. अगं बाजाराला लावायला उशीर होतोय बघ. आता ही राधा कुठे राहिली बघ? तिची तयारी झाली की नाही अजून? अगं अगं तारा, तिचं तर नेहमी तसंच असतंय बघ. बघ ते हातीला हात मारून. राधा, अगं ये राधा. अगं काय ग हिरा? अगं राधे, बाजाराला जायला तुझी तयारी झाली का ग? सूर्य बघ माथ्यावर आला. हो हो, माझी तर तयारी कधीच झाली. आणि तुझी ग? हो ग राधे, आमची पण झाली. अगं मग वेळ कशाला? चला तर बिगी बिगी मथुरे बाजारी. हो हो हो, चला तर मग. वार गाणे गाऊ लागला सयानो जाऊ बाजाराला अंगाला झोंबी गारवा सयानो जाऊ व्यापाराला.
खऱ्या, पण याचा पुढचा रस्ता तुम्हाला माहित आहे का ग? अगं राधे मला तो नीट नाही माहिती बघ. ती वरच्या आणि ती मावशी आहे बघ. लाट मार बाबू. तर हा माहिती आहे. मावशी मावशी अगं ए पोरी, तू ये इकडे. शेवटी मला हाक मारावी लागणार, ती काय चुकली नाही. तुम्ही इथे पुढे शांत उभ्या राहा, मी मावशीला हाक मारते. मावशी, आणि मथुरच्या बाजारी चाललोय बघ, तू पण येतेस ना ग? मावशी, अगं ए मावशी. अगं कोण? वसुंधरा? अगं नाही नाही, मग कोण? अगं मावशी, श्रावणात पडतात सरीवर सरी. बर. अगं मावशी, श्रावणात पडतात सरीवर सरी. मने मोहनाची राधा झाले मी बावरी, झाले मी बावरी. बर बर, आले बघ मी भराभरी. जाई जाई गुलाब भराला गबाई बाई सुगंध फुलाला जाई जाई गुलाब भराला गबाई बाई सुगंध फुलाला माळुनिया गजरा गपोरी नोये बाजारा माळुनिया गजरा गपोरी नोये बाजारा जाय जाय गुलाब भराला गबाई बाई सुगंध फुलाला जाय जाय गुलाब भराला गबाई बाई सुगंध फुलाला माळुनिया गजरा गपोरी नोये बाजारा माळुनिया गजरा गपोरी नोये पण तुम्हाला बघून आले माझ्या अंगात तेव्हा समोर नाही जमले. मला त्या हातोनी मारला पण मावशी मोठ्यानं बांधते मी आला तेव्हा ऐकलं अगं मावशी, आम्हाला मथुरेच्या बाजारी चाललोय जायचं ठरलंय बघ. मग मी काय करू? अगं मावशी, आम्हाला रस्ता माहित नाही, तू दाखवशील ना तो वाट? अशा बऱ्याच जणींना दाखवलेला आता विचारतोय का?
अगं मला तेच म्हणते तुम्हाला काय वाटलं अगं बऱ्याच जणींना दाखवण्यात वाटतं मला झाल्यावर का असं म्हणते बरं चला तर माझ्या पण मी म्हणेन की सगळं करावं लागेल चला तर चला सयानो ताट करा दया दुधाची माठ भरा चला सयानो ताट करा दया दुधाची माठ भरा चला दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा पोरी पोरी मिळून जाऊ पोरी पोरी मिळून जाऊ जाऊ मधुरे बाजारा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा पोरी पोरी मिळून जाऊ जाऊ मधुरे बाजारा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा पहाटेच्या प्रहराचा तुम्ही अंगीकार वारा पाकरांची इलबिल मोर मुलबी तारा पहाटेच्या प्रहराचा तुम्ही अंगीकार पहाटेच्या प्रहराचा तुम्ही अंगीकार वारा पाकरांची इलबिल मोर मुलबी तारा रवा बिंदूचं नाव न गेली ओलीची बाई दारा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा दया दुधाची माठ भरा पोरी पोरी मिळून जाऊ जाऊ मधुरे बाजारा ताट करा दया दुधाची माठ भरा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा अवघड घाट यमुना वाट तापला गेला दिवाला चालताना सांभाळग डोईवरच्या माठाला अवघड वाट यमुना घाट तापला गेला दिवाला सांभाळग डोईवरच्या माठाला अवघड वाट यमुना घाट तापला गेला दिवाला चालताना सांभाळग डोईवरच्या माठाला सूर्य आला माझ्यावरी जाऊ बरोबर व्यापारा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा पोरी पोरी मिळून जाऊ जाऊ मधुरे बाजारा दयानो ताट करा दया दुधाची माठ भरा 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 घेतलं काय घेतलं काय सांगितलंच नाही अगं मावशी काय सांगायलाच पाहिजे का
तुम्ही घेतलेला माल. बरं बरं अगं सांगा बाई एक ना सकाळच्या पहरी सुटला मंद वारा बरं. सकाळच्या पहरी सुटला मंद वारा मावशी नाव माझा हिरा नाव तुझं इरा पण अशी जास्त फिरू नको घरा बाजारला काय घेतलं विकायला सांग जरा. बाजारी जायला नेसला शालू नवा बाजारी जायला नेसला शालू नवा आणि विकायला घेतला बघ खवा कोणाला पाहिजे असेल तर लाईन लावा अगं बोलू. तिला घेतलं खवा, पाहिजे असेल तर लाईन लावा. अगं सगळे लाईन लावतील. अगं मी काय म्हणते तुझा मऊ आणि लुसलुशीत आहे ना गवा. म्हणजे कसा बघणार जागून तू ठेवलाय टाकून. हो आता मागे. अगं तुझं नाव काय पोरी. आणि गळ्यातल्या मोत्याच्या माळा बरं बरं बाजारात मायला केळा शृंगार साठ आणि गळ्यातल्या मोत्याच्या माळा मावशी ऐकतेस ना हो हो नाव चंद्रकला नाव तुझं चंद्रकला तेव्हाच ती मांडतेस कलाकार. मस्करी कर. मी काय म्हणते नाव तुझं चंद्रकला पण विकायला काय घेतलं सांगतेस का जरा. लवकर उठून केला पटपट स्वयंपाक बरं लवकर उठून केला पटपट स्वयंपाक मावशी विकायला चंद्रकला साठ अगं पहिले ते ताक. मावशी अगं ते ताक म्हणते तुला काय वाटलं. अगं ते उघड आहे ना ते ताक झाक कसं म्हटलं. बरं झालं ना तुझं सांगू. आता हो मागे तू काय पुरी. बरं बरं काही वासरांना घातला चारा आवरला घरचा पसारा बरं मावशी माझं नाव काय तारा तुझं नाव तारा पण विकायला काय घेतलं बाजाराला. बाजारी जायला केली तयारी लावली लाली आणि काजल आणि लाली बरं बाजारी जायला केली तयारी लावली काजल आणि लाली तुझ्यात केली विहिरीपणी आणि विकायला बघितलं घेतलं पण लोणी तू विकायला घेतलंस लोणी पण त्या पानाला कोणी. अगं मावशी आमच्या यांनी काय म्हणते. अगं मावशी हे आमचे आहे ना चांगला घुसळतात आणि आतून काढतात बघ पाणी काय म्हणते. तेव्हा की नाही घट्ट होतं लोणी. अगं आमच्या यांना कधीच नाही जमलं बनवता आलं नाही लोणी. मीच मग उचलायचे कसं तरी काढायचं गव्हाणी तेव्हा कुठे एवढं मिळायचं लोणी. अगं मी काय म्हणते बाजारला चाललीच खरी पण जाताना वरती घरगत होणी. अगं मावशी अगं हात लावून म्हणते तुला का काय वाटलं. अगं कोणी अवघड आहे म्हणून म्हटलं आता माझे तुझं गाडी
माझा गोरा गोरा, बरं बरं स्वभाव माझा साधा बोला, बरं रंग माझा गोरा गोरा गोरा, स्वभाव माझा साधा बोला. अगं मावशी मीच ती बघ गोकुळची नटखट राधा. तू लग्न ती झाले श्रीहरीची बाधा. नाही का? अगं मस्करी केली. मी काय म्हणते तू विकायला काय घेतलं? अगं मावशी मी घेतलं विकायला दूध. अगं तू विकायला घेतला दूध त्याच्यात अर्धा असेल पाणी. नाही नाही माझ्या दुधात नाही बघ पाणी. काय बोलते? बघायला लागले. मी काय म्हणते मग कधी येऊ म्हणते? अगं मावशी गरम पाहिजे असेल तर घरी यावं लागेल. ठीक आहे बरं येते रे. तेव्हा ते पाणी नको टाकून देऊ. चला चला. अगं मावशी आम्ही साऱ्या मुलींना विचारलं. अगं तुझं काय? तू काय घेतलं? माझा काय म्हातारीच्या काय आणि पाटक्यात पाय. मावशी सांगायला पाहिजे बघ. असं म्हणतेस? ऐका सांगतेच गोष्ट अशी आहे ती गोष्ट. करायला गेले गरम, करायला गेले गरम ती पडते बघा नरम. अगे मावशी काय गं? सांगते तर ऐक. करायला गेले गरम ती पडते नरम अशी आहे ती गोष्ट. हाताने घुसलून गेली माझी हाताची सालडा. अगं पोरीनो नाही विकायला घेतलंय बघा डालडा. आणि तो बघा दिसतोय ना तिकडे कळला. काय? चला लवकर दाखवते. नाही तर तुमची भाडी घेऊन जाईल. चला माझ्या मागून. धन्यवाद रसिकन हो. माझ्या मायबाप रसिकांच्या मंडपात सुद्धा आणलं पारतशी. दत्ताराम नाचरे यांची नातवंड आराध्या रेवाळे, स्वराज रेवाळे यांच्याकडून 100 रुपये. तसेच श्री हरी जन्म झाला नंदा घरी, भक्त तारण्या रक्षण करण्या आलो मी धरणीवरी. रंग माझा आहे हा सावळा, यशोदेचा पुत्र नीलडीवाळा. रंग माझा आहे हा सावळा, यशोदेचा पुत्र नीलडीवाळा.
संपतात न संपतात पृथ्वीवर राक्षसांनी हाहाकार माजवला. गोरगरीब जनतेला छळण्यास सुरुवात केली. साधू संतांचे यज्ञ मोडू लागले. त्यांच्या कार्यात विघ्ने येऊ लागली. हेच पृथ्वी मातेला सहन झाले नाही. तिने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मदेवांना शरण गेली. ब्रह्मदेव आणि 33 कोटी देव श्रीहरी विष्णूंना शरण गेले. तितक्यात आकाशवाणी झाली, देव हो शांत व्हा. वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण भगवान जन्म घेतील आणि ते भक्तांचं कल्याण आणि दुष्टांचा नाश करतील. तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. पण हा काय चमत्कार. 16 शस्त्र 108 गवलनी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता अडवणे आणि त्यांच्याकडून अशिंदन घेणे ही कामगिरी आपण न करता आपले मित्र पेंद्या सुद्धा यांच्यावर सोपवली पाहिजे. प्रथमतः मी त्यांना हात मारून पाहतो. मित्र पेंद्या सुद्धा आलो देवा. वाजवी काना मंजुळ पावा, मोहन टाकी गोकुळ गावा. वाजवी पावा मंजुळ पावा, मोहन टाकी गोकुळ गावा. कृष्ण देवाने आक मारिला, भेटाया जायचंय र. देवाला 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 भेटाया जायचंय र. वाजवी मंजुळ पावा, मोहन टाकी गोकुळ गावा. वाजवी पाना मंजुळ पावा, मोहन टाकी गोकुळ गावा. कृष्ण देवाने आज्ञा मारिला, भेटाया जायचंय र. देवाला 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 भेटाया जायचंय र. हा काय सांगू तुझा माहोळ्या लागली, देवाची ही गोडी आगळी. देवाची ही गोडी आगळी. देवाची ही गोडी आगळी. हा काय सांगू तुझा माहोळ्या लागली, देवाची ही गोडी आगळी. देवाची ही गोडी आगळी. देवाची ही गोडी आगळी. हा सुख दुःखात देव माझा पाठीशी आहे र. सुख दुःखात देव माझा पाठीशी आहे र. तुझा मा भेटाया जायचंय र. तुझा मा भेटाया जायचंय र. तुझा मा भेटाया जायचंय र. देवाला भेटाया जायचंय र. भेटाया जायचंय र. देवाला 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 भेटाया जायचंय र. अरे काय रे सुदामा? अरे देवाने तर हात मारली पण दिसत नाही कुठे बघ. अरे असतील तेच कुठे रे ते. अरे हे पेंद्या, अरे हे बघ देव पिंपळाच्या झाडाखाली
कसे मंजूर पावा वाजवत बसले ते. चल आपण आलो तर त्याचं दर्शन घेऊया. चला तर चल. देवाच्या सांगितलं ना आशीर्वाद देवा आम्हाला एवढ्या घाई गडबडीत बोलवण्याचं कारण तरी काय? अरे हो सुदामा सांगतो. 16 शस्त्र 108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता अडवणे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवित आहे. ठीक आहे देवा, परंतु त्या गवळणीने आम्हाला विचारलं कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? अरे देवा त्यात काय सुदामा, हुकूम माझा आणि कायदा तुमचा. ठीक आहे देवा, आपण निश्चिंत राहा, करतो आम्ही कामगिरी. येतो ना. ठीक आहे देवा. अरे हे पेल्या, अरे काय सुदामा? देवाने काय कामगिरी सांगितली मला समजली की नाही? मला काय समजलं ते खरं माझं काही लक्षच नव्हतं. अरे लक्ष नाही काय भैरंग आहेस की काय? अरे भैरा कुठे? मग अरे माझा लक्ष तुमच्यावरती गाई गुरांवरती होता. गाई गुरांवर? हा अरे मग सांगतो मी तुला. मग काय सांगितलं? अरे देवाने काय कामगिरी सांगितली माहितीये का? अरे ती कोणती? 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. अरे जाणारे तर जाऊ दे, आपल्याला काय करायचं? अरे आपल्याला काय करायचं म्हणजे आपण राबतो, गाई गुरांचा सांभाळ करतो, बरोबर? मग एवढं रानावनातलं आपण गाई गुरं सांभाळतो आणि ह्या दूध घेऊन त्या मथुरेच्या कंसाला देणार. मग त्यांचा रस्ता अडवायला नको काय आपल्याला? अरे बरोबर आहे, अडकवायचं तर बरोबर आहे. मग पण ही कामगिरी तुलाच करावी लागेल. नाही रे बाबा, मला तर ही पकडली नाही. अरे नाही कशी काय म्हणतो? नाही. अरे तुम्हाला सांग, देवांचा सर्वात आवडता लवंगडी कोण? मी मग ही कामगिरी तुलाच करावी लागेल. नाही रे बाबा, पण ही कामगिरी तूच कर बघ. अरे माझ्या तर काय होणार नाही. अरे मग तुझ्या कोण ओळखीचा असतात ते बोल. माझ्या अरे बोल, आठव कोण असेल तर. अरे माझ्या कोणता एक आहे. कोण रे कोण? अरे माझ्या सांगितलं वाकडे मोकळे. वाकड्या खोबड्या? मग आवाज ये बघ. तू काय गो? मग आता असं बघा, जवळ असेल तर देतो आवाज. हा ते. ठीक आहे, पहिले. हा? अरे हे वाकडे रे बाबडे. ए, तू कशाला वाकडा होतोस? अरे त्याला वाकडे करत होतो तू. असं आहे का? हा ते बघ. अरे हे वाकडे रे बाबडे. अले ताय अरे इकडे ये, इकडे ये. अले तब्याला अरे इकडे ये, देवानी कामगिरी सांगितले. अले ततली तांबिली अरे कामगिरी आल्यावर सांगतो, तू इकडे तरी ये. आलो हा अरे ये, लवकर ये, लवकर ये. अरे गेलाय कुठे पण? काले तुरा मात मालीला या लंगल्या बुगल्याला काले तुरा मात मालीला या लंगल्या बुगल्याला थांबा धावत आलो मी तुमच्या संगतीला थांबा धावत आलो मी तुमच्या संगतीला झाले तुझा मात मालीला लंगड्या बोबड्याला झाले तुझा मात मालीला लंगड्या बोबड्याला थांबा धावत आलो मी तुमच्या संगतीला थांबा धावत आलो मी तुमच्या संगतीला झाले तुझा मात मालीला लंगड्या बोबड्याला झाले तुझा मात मालीला लंगड्या बोबड्याला थांबा धावत आलो मी तुमच्या संगतीला थांबा धावत आलो मी तुमच्या संगतीला दाई तुला तातला बटला देवा पायात ताता हालतला दाई तुला तातला बटला देवा पायात ताता हालतला तुझी दाई मागे नबिला तुझा तो वंकालीला तुझी दाई मागे नबिला तुझा तो वंकालीला आता आधी वाटेला आता
बोलवलं ह्या कशाला घेऊन आलास रे काय म्हणतोस काय लमलो लमलो ह्याला गाईला कशाने घेऊन अरे आला पण घास बोला कोला अरे घास बोला अरे हे झोपले तिथं आहे कोण हे झोपले तिथं आहे काय? हे झोपलं काय झोपले की काय हा हे सगळे झोपले की काय नाही नाही पण अरे आवाज पण येत नाही आवाज नाही काय हा. तू तिकडून बाहेरून आलास तर आवाज नाही दिसतो आवाज त्याला. तेव्हाच नाही आलेला हा? अरे अजिबात नाही त्यांना आवडलंच नाही तू आता वाटतं तेव्हाच मला वाटतं काय है काय काहीतरी पळावलं नाही तर मागे प्रॉब्लेम आताच वाटताय अरे पण मी काय म्हणतो काय म्हणतो अरे मेलो ताई तांबू राय हं? अला मुकना मोला तिथं काय म्हणतो अला हैलान गेला हैराण केला मग काय म्हणतोस काय? केला काय अरे काय सांगतो तुम्हाला मी काय सांगतो गेला ते काय सांगतो हा हिला ती मला वायला बांधून येतो बांधून ये आधी पहिले पहिला वाय बांधून येतो हा, जा. अरे सोडलीत ना मी सोडून आलो चालेल तुझी गाय अरे फार लय ललबल झालेले काय गेलो काय सांगू झालं अरे सकाळी आलो हा काय बोलली मग वाल्यात ना वाड्यात ना अरे मग सगळं वाड्यात ना सोडतात मग मी काय म्हटलं वाल्यात पण म्हटलं अरे आम्ही तावन बिवन ताय नाही तली गावात नाही हा, डायरेक्ट वाल्यात ना बोलतो हा वाड्यात ना मला मग फुडली हा. अरे ह्यांच्याकडे आली काय म्हणतो डायरेक्ट होय, पलान दे हा? पलान दे हा हिला राजापुरांना पण अरे मग अरे काय मोठी गाय माझी ती हा अरे गेली ती गेली थाय दिली माहिती आहे काय कुठं गेली अरे ह्यांच्याकडे तल्यात चालल्या अरे कल्यात 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 कड्या कड्या हा, अरे बाय, अरे लय समजला. अरे माझी तोतली आहे ए, अरे मी काय म्हणालो माझी तोतली आहे ए, काहीतरी म्हणू नको मी काय म्हणालो बाबू तू थांब ए तू थांब ए लपला हवा लपला ए उचला आणलं उचला ए आणि तुला हात बघ कसा बरं तू सांग अरे हात धोपला हवं त्याला आवडलेलंच नाही तुला काय समजत नाही आता काय काय? करायचं हा. अरे माझी तोतली आहे अरे ए, लहानपणापासून तोतली आहे अरे मेल्या तू काय समजत अरे ह्याला पहिला ती दालकन अरे होती ए, अरे त्याची चोचरी आहे जीप चोचरी अरे मग पण काय सांगितलं मग अरे मग काय सांगतोय ना अरे माझी तोतली आहे अरे मेला त्याला दालकन हलतवून ठेवा पलटवून टाकते थांब अरे मेला माझ्या भात्या तोतली आहे मग काय सांगतो तू बोलायला देशील का ना अरे काय सांगू मी याला लावतो काय सांगतो लय मोठी गडबड झाली काय गडबड अरे काय दिली ती दिली हा अरे कल्यात जाऊन उभी राहिली हा अरे बसतो तर काय काय मी पण पाच धावत गेलो हा आणि समोर गाय ती उभी अरे मी म्हटलं ही अचानक कधी काय थांबली कशी काय मी पण विचार करायला लागलो हा अरे बघतो तर काय काय रे अरे मेलो ती गाय उभी आणि समोर वाद उभा मग वागू बावला गायच्या समोर मग तर थांबणारच ना रे अरे म्हणून मी भीषण घाबरलो घाबरलास घाबरलो म्हणजे गाण्यात पाणी झालं पाणी म्हणजे सगळा पसीना आहे पुतना पुतना घाम आला मला माहित नाही सगळीकडनं घामाला सगळीकडनं आला आहे ना हं? मग अरे बघतो तर काय काय रे समोर वाद उभा हा अरे कथा बता गायच्या साईडनी गेलो हा. आणि गायच्या समोर जाऊन उभा राहिलो ठोकून टाकीन ठोकून टाकीन ठोकून टाकीन ठोकून टाकीन अरे फुकून टाकीन ए तुझ्या मा ह्याला पहिला इथलं तू इथलं ये ह्याला इथलं वाचाव ए बाबा ये ह्याला मेला ह्या त्याला ऐता येत नाही जा तिकडे जा. तू इथलं या हा. नाही तो दादा नको गलती काहीतरी गलती हा बोल बोल आता म्हणतोय हा वाद माझ्याकडे बघ हा मी त्याच्याकडे बघ काय म्हणतोस काय कसा बरं वाघ तुझ्याकडे बघ अरे का माझ्या डोल्यात तुला हलवून दे
मी त्याच्या डोळ्यात डोळ्यात घालून बोलतो मग म्हणजे काय तुमचा प्रेम झाला की काय प्रेम कसला मिळाला तो म्हणजे डोळ्यात डोळे घालून बघितल्यावर प्रेमच होता माझा पाय कुठला कापायला लागला मलाच माहिती नाही कुठला म्हणजे दोनच पाहिजे ना अरे दोन की तिसरा पण तिला कसला होईल नाही ना तिला नाही ले बरं मग काय केलं बघतो तर काय वाघ माझ्याकडे बघा हा. मी त्याच्याकडे बघ मग? ती 2-3 मिनिटं बघाबघी झाली बघी झाली आणि कसा तरी वाघाचा डोळा तुकवला वाघाचा डोळा चुकवलास आणि डोळा तुकवला हा. आणि जशी धूम चोकली की डायरेक्ट येऊन भिंडीच्या झाडावर अरे उतरलो कसल्या? भेंडीच्या झाडावर उतरला. भिंडीच्या झाडावर मग काय वाघ गेला काय वाघ कसला गेला आला मेला माझ्या पाठनं आला होता तुझ्या पाटणाच मग भेंडीच्या झाडाखाली आला असेल मग. भिंडीच्या झाडाखाली आता उभा राहिला मग? आणि मी म्हटलं आता काय करू काय केलास काय अरे काय करू हा माझ्या कसा लावत नव्हता मग केलास काय अरे काय मेलो सांगू तेव्हा तर लय मोठी गडबड झाली काय रे गडबड झाली अरे खाली बसता आता पाहिजे काहीतरी हॅलो खाली बघता अरे माझ्या हे लेंगाची कधी काही ढाल सुटली ती डायरेक्ट वाद आवड वाघावर पण असेल मग वाद पण विचार करायला लागला त्याला आणि अचानक भयानक मधनं पाऊस कुठून आला हा. मग थरथरायला लागलं तर सगळं धार मग सुटली. काय केला काय मागाने? मग काय अरे मेला मी पण ताच म्हणतो म्हटलं आता तरी जाय या दाता का त्याला अरे ती ढाल सोडली होती ना ती ढाल पत्रून वर यायला लागला बापरे मग धार तुझी मजबूत होती वाटतं मग मग माणूस कसला आहे बघ काय म्हणतो हा अंगावर लाव नको काय म्हणतो? दांडग्या तरी म्हणतो मग दांडू कसला वाकलाय मग वरती गेला की काय अरे वरती तलत यायला लागला मग मी घाबरून गेलो मग काय रे? आता म्हटलं माझा काय झाला नाही मग काय केलास अरे अल्ल्यापर्यंत आला हा आणि टाकली झालच बंद करू धार बंद केलीस अरे दत्ता खाली आपतला की नाही कसं काय मुठीन दाबलीस की काय तीन नाही दाबली बंदच केली दत्ता वरला खाली पडला हा डायरेक्ट तोंडावर तोंडावर पडला अरे तुझ्या धार मजबूत होती ना त्याला वर येत होता लगे मग? तसंच कसा माझा खाली उतरलो हा तुमची आवाज ऐकल्या बरोबर लगेच इकडे धावत आलो बघ मग? तुझ्या धारेने का वाघ मेला अरे मेला म्हणजे मेला. अरे तो वरती चढलेला ना आता खाली ए, सुदामा, हा काय तो पकवतोय आता काय कशाला बोलवतो हा मी त्याला पण त्याच म्हणतोय अरे तुझं काय काय बोलतो तुम्ही मला कशाला लोलवलं बोलवलं नाही रे बोलवलं तेव्हाच म्हणतो हा. कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी दिली आहे बघ कसली रे 360 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा घाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत मग जाऊन देत ना आपला काय जात आहे आपला काय जातं म्हणजे आपल्या गोकुळातलं दूध मथुरेत जात आता आहे होय? हा मग मग त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचंय बघ मग आपल्याला काय भेटणार अरे आपल्याला भरपूर काय भेटणार आता आहे होय? दूध भेटेल दही भेटेल ताक भेटेल सगळं काय भेटेल सगळा भेटणार सगळं ऐकले कुठे गवल्याचा दाखवतो थांब तुला हा हे बघ माझी आहे ना हा काठीच्या टोकारी बघ कोणत्या बोटातला अरे भोकार अरे नाही काय तो बोलताय काय डोकाकडे बघ अरे मेले ह्याच्या काठीला या भोत नव अरे भोक नाही टोक आहे टोक मग त्याच्या डोकाकडे बघ त्याच्या काठीला भोत आहे अरे असू दे पण त्या मग त्या टोकाकडे कुठं इथे दाखव मी बघ तो दाखव बघ आता. दाखवतो बघ हा दाखवतो मला बघू बरोबर लक्ष ठेव बरोबर ठेवतो हा दाखव बघ. लक्ष बरोबर ना अरे मेलो वाचवायला लावला काय झाला काय तुझा? वाचवायला लावला काय झालं काय? झालं नाही काय इथे काय झालं नाही तुझा? लोणी तवा त्या मेळा तिथं मला खेळायला जाता अरे तिकडे जाऊ नको ते बेकार माणूस आहे. त्या बेकार काय म्हणतो हा ह्याच्यातला बघ कुठला चांगला पण मेलो ता थोला लय मोठे गलबल झाली काय रे? अरे ही मिट्टीवाली गवलन बघ ही बघ ही काय अरे विश्वास नाही रे
अरे मिट्टीवाली झाली बघ ती आताशी फुटते त्याला आता आहे होय? तेव्हा ती बारीक बारीक दिसायला लागलेले होय ना? तिकडे जाऊ नको त्या मोठे मेहनतीने मालवलंय मी नाही करणार खाली दूध पण घेणार खवा पण घेणार सगळा घेणार नको मला तुझा लोन हा इथं उभी ना पण मी पण म्हटलाच नाही मी तुला म्हणलं इथं उभी ना तरी पण मी घाबरलो नाही ए मावशे इथं बोलूया म्हणजे तू मला ओळखलंच नाही तू ओळखायला काय माझा शेजारी आहे अरे हिनं मला ओळखलं नाही तुला ओळखलं नाही अरे काय म्हणतात काय नाही तुला मला ओळखलंच नाही मुलीच नाही अगं लानू हसोल ती लानू अगं लानू हसोल ती लानू कधी तुला घाली मध्ये आणू लानू हसोल ती लानू, कधी तुला घाली मध्ये आणू. तुझ्या मुस्कानात अशी हाणू अरे हाणून तर नसव. नाही तुझ्या ह्या वाकल्या दाबून खानपाना कालीला कट्या हवा अरे मी तर काय कमी आहे का तो नानू काढला मुस्कान. अरे मी काय म्हणतो मी तर जाऊ दे तू डायरेक्ट काय विचारू कोण आता डायरेक्ट विचारू बली बतायची आता देणार काय म्हणतात आज? मग आता जाऊ अरे समजता पण मला पलट यायचे हौत आहे ना कसं म्हणतो मग काय काय माहिती का पटकन मी बोल काय म्हणतो माहिती आहे मावते मला ना दुधू हवा आहे तुझं होय अरे आता माहिती मग मला मातातला दे चल तर मग आता आहे बाय अरे माताला दूध प्यायला तर येतो काय मी सांगत नाहीये का नाही विचारला नाही तो खाणार आहे मा चल माझ्या हातात अरे हे रन्ना मारायला गेलो काय झालं बघा आता ह्या काढायचा कसा रे तुला उपाय आहे आता बघा घाला आता पुढून आला त्याला काय करायचं कसं मारू रे काय तर फुलल कला हे बघ थांब ए मागे जाऊ नको रे नाही मी नाही काय केला अरे माझा दांडू काय झाला काय झालं काय तुला कसं काय काय आता मुतना मोला नाही तर काय मुद्दा बोलत अरे होता? ह्याला सांगितलं काय माहित काय सांगितलं अरे ह्याला सांगितलं काय आणि द्यायला किती द्याल मला म्हणतात दुधू पाहिजे म्हणून सांग अरे मेल्या तू मागशील तर मारच खाशील ना रे ह्याला सांगायचं म्हणून मी त्याला ना अरे ए पेंद्या अरे हे सुद्धा बा मी काय सांगितलं माहितीये काय सांगितलं डायरेक्ट बोल मला दूध दे म्हणून मग याने दूध नाही मागितलं तर काय म्हणतं मला दूध दे आता दूध आणि दूध काय फरक आहे फरक आहे की नाही सांग अरे दूध आणि बरं तू साईडला हो. मी सांगतो हा ह्याला तर खायला कला पाहिजे आता मावशीला सांग मावशी हा रस्ता तुमचा प्रतिबंध आहे हा बरं ना पुढे या रस्त्याने पुढे जायला भेटणार नाही आता जाऊन विचार. हा ए मावते बोलूया काय रे सारखं काय काय बोलत अरे
हलकं येतो तिंगाच बोलवला फक्त मधून. अरे पण मला त्रास होतोय, मला आजारी व्हायचंय. कुठला त्रास होता माझ्याकडे एकदा त्याला सगळं बोल काय ते पटकन काय ते बोल. तुम्हाला बाजारात जाता येणार नाही का रे? नाही म्हणजे नाही. अरे पण तुम्ही हात तरी बोल म्हणजे आम्हाला ओळखलेत नाही अजून. नाही काय करायचं इथं? आम्ही श्रीकुल सवंगली तुमच्याकडे काय कायदा वगैरे कांदा मेरा कांदा झाला 150 रुपये किलो. हिला काय कांदा कायदा हे कायदा आहे आपल्यातलं. कांदा विचार कसा पाहिजे? लेकी पाहिजे की तोंडा पाहिजे? तुला लेकी पाहिजे का तोंडी पाहिजे? आता तुमच्याकडे जसं असेल तसं द्या. बोल ठीक आहे म्हणजे ठीक आहे. हॅलो कायदा हा पेंड्या सुदामाचा हुकुम हा कृष्ण देवांचा कायदा हा पेंड्या सुदामाचा हुकुम हा कृष्ण देवांचा रस्ता बंद कराया आली बघाओ सवंगडी स्वारी थांबा गवळ्याच्या पोरी नाही जायचं मधुरे बाजारी थांबा गवळ्याच्या पोरी नाही जायचं मधुरे बाजारी थांबा गवळ्याच्या पोरी नाही जायचं मधुरे बाजारी थांबा गवळ्याच्या साऱ्या दुधाचे विमान तेव्हा खाली उतरुनी नाही जायचं बाजारी काट यमुना चढोनी यमुना चढोनी काट यमुना चढोनी राग तुम्ही या माघारी ओढू आम्ही या घागरी राग तुम्ही या माघारी ओढू आम्ही या घागरी रस्ता बंद कराया आली बघाई सवंगडी स्वारी आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला बतावं लागेल. आपल्याला बसावं लागेल पण मी काय म्हणते आपण त्यांच्या कायद्याप्रमाणे नाही पण थोडी जमले तुम्ही कट्या पण बता पण बता बसा आपण मीच करायचा सगळा करतो आता आहे पहिली बसली मी पण बसली बसली कधी घालायला कडक आहे भाली आहे मी म्हटलं होतं माझ्या कोणत्याला बरे झाले मागणी घालायला सगळे बसले बघ मग चला आता कृष्णदेवांना सांगूया चला 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 चला
आता आपण पटपट बाजारी जाऊया. पिंड्या सुद्धा मला दिलेली कामगिरी झालेली दिसत नाही. गवळणींचा समाचार तर आपणच घेतला पाहिजे. राधे अशी उभी राहा. तुम्ही आहात तरी कोण? राधे मला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. राधे कसे असतात? पायी पद्मा, देती हिरा, मस्तकी चुरा, विटेवर विटेल करीत असतात. राधे ज्या ज्या ठिकाणी जावे लागते त्या त्या ठिकाणी अवतार धारण करावे लागतात. ठीक आहे, मग सांगा आपली जन्मगुणा. राधे ऐक तर मग. जन्म माझा झाला बंदी शाळेला, वाढलो मी राधे या गोकुळाला. सांगितो मी तुला ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. जन्म झाला माझा बंदी शाळेला, वाढलो मी राधे या गोकुळाला. सांगितो मी तुला ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. पहिला अवतार मत्स्य धरीला, शंकासुराचा वध बिग केला. अवतार दुसरा कूर्म धरीला, दूध सवार पाठी वाहिला. दूध सवार पाठी वाहिला, दूध सवार पाठी वाहिला. तिसरा अवतार राधे वराह धरीला, तिसरा अवतार राधे वराह धरीला. डोळे तुला वैलाला. ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. भगवना अवतार नरसिंह धरीला, हिरण्यकश्यप भीम दिला. अवतार पाचवा वामन धरीला, बळीराजाला पाताळी दाढीला. सहावा अवतार राधे परशुराम धरीला, सहावा अवतार राधे परशुराम धरीला. सहसा गुरुवरीला. ऐकून घे, समजून घे राधे जन्माच्या या लीला. ऐकून घे, समजून घे राधे
कानवेल तुझे रे लागले हॅलो मथुरेचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र हा सैतान राज चालवी आनंदान 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 शिपाई ठेवले तर पाण्याला ओ शिपाई ठेवले तर पाण्याला शिपाई ठेवले तर पाण्याला ओ शिपाई ठेवले तर पाण्याला निघून चालू राजवाड्याला निघून चालू राजवाड्याला निघून चालू राजवाड्याला निघून चालू राजवाड्याला दोघ मैत्र संगतीला ओ दोघ मैत्र संगतीला दोघ मैत्र संगतीला दोघ मैत्र संगतीला निघून चालू राजवाड्याला ओ निघून चालू राजवाड्याला मथुरेचा बाजार बंद झाला मथुरेचा बाजार बंद झाला बातमी खाली कौत राजाला ओ बातमी खाली कौत राजाला कौता रागाने चिडला कौता रागाने चिडला मथुरेचा बाजार बंद झाला
मारे बालू कुठे राहिला 10:12 वाजले तरी आला नाही अजून तिथे हात मारून पाहतो 4 वाजले 4. अरे बालू अरे काय रे काय अरे हायस कुठे अरे वाजले किती बघ चालते 4. ये लवकर आलो आलो अरे काय छप्पा अरे काय तुला सांगू सकाळी काय लावून आले अरे लावून नाही गडबड किती तुला सारखी काय एकच काम आहे कसली गडबड नुसती गडबड कसली गडबड काय गेलो कुठे गेला कुठं म्हणजे काय असलंच जा मला काय अरे मसनात नाही गेलो होतो अरे मग कुठे गेला मित्राच्या बायकोन फोन लावला तिनं कशाला तुला लावला कशाला म्हणजे बघावं तेव्हा काय मदत लागली काय लागलं तर मला फोन करत बसते हो तुला सरपंच करणार आहे गावाचं वाटतं सरपंच नाही रे मी मदतीला धावून जातो अच्छा असं आहे काय मित्र माझा खास आहे पण त्याची एक फालतूगिरी असते नेहमी कसली सकाळ संध्याकाळ नुसतं दारू काय बोलतोय दारू सकाळी गेला नाक्यावर परत संध्याकाळी नाक्यावर अरे त्याची ती सकाळची चाय आहे तुला सांगू मी आहे ना दारू पिणाऱ्यांच्या माहीतच अरे माहितच नाही रे बाबा मध्ये नाही नाही माहितच नाही दारू पिणाऱ्यांच्या ना खांदा लिहायला पण जात नाही मी कांदा खांदा म्हणजे तसा नाही काय बोलतोस अरे खांदा म्हणजे तो दारू पिऊन पडला होता अच्छा म्हणजे सर्वांना खांदा देत जातोस नाही नाही अरे बोल नाही तिथे मदतीला पिणाऱ्यांच्या मदतीला पण जातात का आधी मला सांग काय बोलतो माहितीये ना काय म्हणतात राहू दे पडून राहू दे आपल्याला पण काय मी आपल्या मित्राच्या बायकोकडे बघून जातो तिच्याकडे बघून कशाला म्हणतो तिच्याकडे म्हणजे ती आता एकदा पण पिऊन पडला होता ना हा तेव्हा तू ती चान्स गाडी- मारत असेल वाटतं नाही रे तसं काय नाही गाडा-बिडा आहेस की अक्कल आहे का तुझा तुला? झंगाट असेल तुझा झंगाट असेल तुझ्यावरून नाही रे बाबा त्याला उचलून खांद्यावर घेऊन आलो मी तुझ्या सर्व कला मला माहिती आहे नाही तसं काय नाही तू समजतो तसं आमचं काय नाही बाबा कसं आहे तुझं ते सांग नाही नाही त्याला फक्त उचलून घेऊन आलो खांद्यावरनं हा बोलतोस हा मग ती एकदा आहे ना तो दारू पिऊन पडला होता तेव्हा रडत रडत मारड आली मला मिट्टी मारलं काय बोलतो कोणी अरे म्हणजे तशी मिठी नाही त्याच्या बायकून असं आसरा दिला जवळ घेऊन एवढी जवळचे हा मग त्याचं म्हणजे त्या इंटेन्शन नाही रे पण असं आपलं समजून एक तिला वाटलं कोणतरी हाय हो नक्की काहीतरी हवा अनगड आहे तुझी ते जाऊ दे सकाळी रोज बघतोय तर कोंबडा हरवतो आज काय कोंबडा हरवला नाही माझा काय झाला काय त्या कोंबड्यास काय माहिती खूप शोधलं पण काय भेटला नाही रात्री ढाकला होतास ना हो टाकला होता मग दिवसभर शोधतोय मग कोणीतरी नेला नसल निदान कुठे असेल काय समजत नाही बघ आधी नीट शोध नीट शोधलं भेटला की नाही तुझ्या इकडे नाही ना कुठं तुझ्याकडे कोंबडी आहे ना माझ्याकडे कोंबडी आहे, पण एक वर्ष झालं एक कवट नाही दिला नाही ना मी बघितलं तुमच्या खोपीत होता आमचा कोंबडा अरे तरीच बोलतो माझी खोप कशाने कुरकुरताय त्याच्यात म्हणजे मी बघतोय त्या कोंबड्याचा आणि कोंबडीचा चालू होता काय चालू होता काय माझी चालू कोंबडी तशी नाही आहे काहीतरी सांगू नकोस कोंबडीच नादा लावता कोंबडे असं काय नसेल तुला कोंबडा प्रेमान आहे त्यात बघतो आणि आता नाही तर ऐकलो ढाकून ठेवतो आऱ्याखाली अरे अरे झाकू नको पहिलं कापून खाते कापूनच तेच करावं लागेल आता तांबडं रस्ता दे या मंडळीनं सर्व हा तेच करतो आता रस्सा देऊन टाकतो अरे असाच एक माझा मित्र आहे तुझा मित्र हो कोण तुझा मित्र आता अरे आता बघ माझा एक मित्र आहे तो खालच्या आलीतला अच्छा हा माहितीये का हा माहिती आलं कानावर आता नाव नाही घेत नाव नको घेऊ बोल बोल नाही तर रात्रीची वेळ आहे आता हा, बोल अरे त्याचा पण बाबा लई वर्ष झाली लग्न झाली म्हणजे अरे लग्न बिना रे लग्न बिना हा. अच्छा अरे लग्न ठरत नाही त्याचा लग्न ठरत नाही हो काय लग्न आता कोणाचीच नाही ठरत अशी पण अरे ठरतात बाबा अरे नाही लय वांद्यात बाबा त्याचा ठरेल पण वेळ आहे त्याला वेळ आहे म्हणजे अशी वेळ आहे. आता शिंक्या गेला ना आपला हा शिंक्याला त्याचा नवस बोललेला आहे नवस बोललेलं आहे हो नवस बोललेला आहे लग्नासाठी नवस गुलाची ढेप हा ते काय गुलाची तुला ढेप जे बोललं बोललं की की झालं मग अरे तुला माहिती आहे का त्याची स्टोरी त्याची स्टोरी लई मोठी स्टोरी आहे काय म्हणतोस काय हा. अरे तो जन्माला आला नवसान नवसाला जन्माला गुलाची ढेप ते पण काय बोलतोस काय गुलाची ढेप सर्व गुलाची ढेपवर कार्यक्रम म्हणजे सगळ्या नवसावर सर्व आणि मग पुढे अरे पहिलीला गेला शाळेत हा तो पण नवसा तो पण नवसा गुलाची ढेप
आणि मग पास पुढं कसं झाला? गुलाची ढेप. अरे सगळीकडे फुलाची ढेप काय तू गुलाची ढेप त्यांना famous. बोलतोस की खोटा काय समजत नाही आमच्याकडे गुलाची ढेप फेमस आहे. तरी लोकांनी पटल असा बोल. अरे पटला की नाही, पटला की नाही? काय पटला विचारते तो मुंडी हलवतो. मुंडी काय तो सरळ सरळ म्हणताय तुला नाही पटला, लोकांनी पटला. हा मग ठीक आहे पुढे काय असेल की नाही त्याच्या पुढे असेल म्हणजे आता नवस तर बोललाय. हा मग समोर पण बजरंग बली आहे, हो त्याला पण एकदा गाराने खाल्ली आहे. तू बघ गारा ना बाबा तुझ्या भाषेत माझ काय नवसा दिवसावर विश्वास नाही बाबा काय वाढीच्या मंदिरांनी सांगितलं. हा मग कसं झोपलेलं नाही. नाही तर तू बोलून बघ तुझ्या भाषेत नवस जातो आता त्यांना समोर. हा ठीक आहे तसं पण चालेल महाजन काही झपलेलं नाही का? नाही जपणार बोलतोय नाही. ठीक आहे ठीक आहे. आता महाराजांची वेल पण झाले. हो मी पण आता दुट्या करून करून वैतागलो रात्रंदिवस दुट्टी कधीलाच असतोस. घरी पण टाइम देता येत नाही बायांच्या महाराजांचं नुसतं हाय धू म्हटल्यावर धुवा बायांच्या घरी फिरायचा वेळ टाइम आहे. तसं नाही रे मदतीला धावून जातो तुला खावायची सवयच आहे. हा मग आज काय सीझन कुठलं आहे पोरी कोण भाव देत नाही अशा हो, पण. मग बायका घेऊन पळशील काय? काय नाही तसं काय नाही बाबा तो मला बोलवतो कधी पण वेळ लागली काय तर बोलतो? तो बोलवते की ती बोलवते? अरे तो पण बोलवतो आणि ती पण बोलवते असं आहे काय? हे जाऊ दे काय जाऊ दे. आता महाराजांची वेळ झालेली आहे हा मग येऊ दे ना आपल्याच काय. आपलंच काय म्हणजे येऊ दे. पारा द्यायला लागेल हा, मग तू दे. मी एक काम करतो मागच्या गेटवर पारा देतो दे दे जा. चुकून जर डोळा गेला लागला त्याच्यातून हा. मला उठतो अरे जा बघतो मी. मथुरेचा राजा उग्रसेन मथुरेचा राजा उग्रसेन आणि त्याचा पुत्र म्हणजे मी त्याच्या अधर्म खेळीने त्याच्या अधर्म खेळीने सारी पृथ्वी भयभीत झाली हे कुठली कुत्री आले रे कुत्रा आहे. स्वतःच्या पुत्याला बंदिवासात टाकून त्याचा मुकुट मी माझ्या मस्तकी लावला हा, मला काय आणि या मथुरा नगरीचा मी राजा झालो काय कशा? पण माझी बहीण देवकी कुठे आहे? मला तर दिसली नाही. ओ, महाराज पोटपटवलाय. आगाऊपणा बंद करा हो महाराज. माझी बहीण देवकी असू दे मला काय. माझी बहीण देवकी आणि तिचं लग्न मी अगदी मोठ्या थाटामाटात केलं आणि तिच्यासाठी वर ही एकदम साजेसा बघितला अरे वर कशाला बघितला? खाली बघायचा. तो म्हणजे वसुदेव कोण आहे रे यम या दोघांच्या लग्नाची वरात दिसतोय का? त्या दोघांच्या लग्नाची वरात मोठ्या थाटामाटात काढली आणि त्या रथाचं सारथ्य मी स्वतः करत होतो अरे गदा तोडशील. गदा तोडशील. आपटतं कशा? पण त्याच वेळी काळाने डाव साधला काल्या कुठला काल्या? आणि हा बघ. आकाशवाणी झाली रात्री दिसत पण नाही. आणि आकाशवाणी झाली दृष्ट कवचा सावध ए, बालू! देवकीच्या पोटी होणार आटोबा तुझा सर्वनाश करेल ए, बालू! दुष्ट कौसा सावध रहा. दुष्ट कौसा सावध रहा. देवकीच्या पोटी जन्मलेला 8वा पुत्र म्हणजे कृष्ण तुझा सर्वनाश करेल. तुझा सर्वनाश करेल. तुझा सर्वनाश करेल. आकाशवाणी ऐकून वसुदेव आणि देवकीला बंदिवासात टाकलं. काही काल गेला, काही वेळ गेली, काही वर्ष गेले आणि काही दिवसही गेले. एका मागून एक होणारी देवकीची साथी पाहिलं
मी गळा पिऊन ठार मारली. जास्त वाजतं काय? आकाशी उडालं. 7वं बाळ आकाशी उडालं आणि पुन्हा आकाशवाणी झाली. पुन्हा आकाशवाणी झाली. दृष्ट नव्हतं सावध हो. देवकीच्या पोटी होणारा 8वं बाळ गोकुळात वाढत आहे. एवढा कडक कोट बंदोबस्त असताना, एवढा कडक कोट बंदोबस्त असताना तो 8वा कृष्ण गोकुळात आनंदाने वाढत आहे. ठीक आहे. त्याचा हाडवणी मीच आहे. आपला पारा कसा काय चालू आहे? म्हशी रेड्याप्रमाणे आपला पारा कसा काय चालू आहे? गुलाबाच्या फुलाप्रमाणे. शाबास. तुझा जोडीदार कुठे आहे? तो मागच्या गेटवर पारा देत आहे महाराज. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही इथे पारा द्या. मी त्याचा समाचार घेतो. या घ्या, आरामात घ्या. आराम करू. पारू जायचं सोडून तर झोपा काढा नाही. थोडी पचिती जर केलीच पाहिजे. महाराज आहेच करा. महाराजांच्या चरणी प्रणाम असो. काय असो. वा महाराज, एक आपल्या राज्यात एखाद्या गरीबाच्या झोपेला आग लागली तर काय कराल? बाजूच्या गावात जाऊन 5 लिटर पेट्रोल आणून त्याचे त्या झोपडीत टाका. वा, त्या झोपडीत टाका. टोपीत तुला पण टाक. बरं, या दोघं पण मला. आणि त्या गरीब शेतकऱ्याची बायका पोरं त्या जर आगीत जळून खाक झाली तर काय कराल? अरे तुम्हाला काय कमी आहे? तुमची बायका पोरं देऊन टाका. अरे उठावशील ना. तुला काय समजतं की नाही? महाराजांनी झोपा काढताय. काय महाराज, जरासा डोला लागला. नुसती रात्रंदिवस ड्युटी चालू होती, बाकी काय नाही. ठीक आहे, तिथे व्यवस्थित पारा द्या. मी थोडा वेळ हो महाराज. करा करा. ठीक आहे, तुम्ही आराम करा. आरामात एकदम. काय महाराज आराम करताय? तोपर्यंत एक चटक बिटक होऊन जाऊ दे. तू लाव रे, तू माहीत आहेस. तुला काय येत नाही काय? मला नाही बाबा जमत त्यातला काय. ठीक आहे, बघतो. हो बघ बघ काय. कालच एका गावात गेलो होतो. हा, आज मित्राचं आपल्या लग्न. काय बोलतो? सगळे तुम्ही मित्रच आहेत. अरे मग काय विषय आहे का आपला? तुझा विषय गावी एकदा लय इकडून हा. आले की इकडून 10 जण जमा होतात, इकडून 10 जण. आप्पाचा विषय लय हाय. तुझ्या बाजूने पण येतो का एक पोरगा तरी? नाही बाबा, नाही. आहे ना? ऐक मग आता. ऐकतो चल. ऐकू की लग्नात गेलो होतो, त्यांच्याकडे गाणी म्हणाय कोण नाही. मग तुला थोडा काय वसाड पडलेला. बायकासनी कांडीला बोलवलं की काय? बायकासनी आताच्या मास्का लावा लागतात. मास्का कशाला? मग काय चुकी बोलवावं लावा. लागतं. मग मित्र बोला, तूच बोलून टाक. काय बोलतो? मग मी काय आपलं बोललो. काय बोललास? गाणं बोल एखादं माझा. ऐकतं. गीता उभी मंडपात नितीन दूर न होता पात तिला उभी मंडपात नितीन दूर न होता पात तिला कल्ला एवढा बात धावत गेली कंटाचा कल्ला एवढा बात धावत गेली कंटाचा मंडपात नितीन दूर न होता पात तिला मंडपात
तुझा झंगाटता झंगाट नाही जाऊ दे. होता होता माहिती आहे. आपली महाराज तर बसून आहे, जे घेऊन जाऊ दे तोपर्यंत. माझ्याकडून हा हो दे. तुला माहिती आहे का स्टोरी माझी हा स्टोरी सांगू नको कोणाला बोल नाही नाही या कानाला त्या कानाला गेला मित्राची गोष्ट कधी घरपर्यंत जाते मित्रांमध्ये राहते तुला तर माहिती आहे. अरे एक मला पोरगी आवडते पोरगी आवडते हो रे नक्की पोरगी आहे ना. पोरगीच आता सीझन माहिती आहे ना कुठला चालू आहे. माझ्या पलवा पलवीचा हा मग ठीक आहे. अरे तिच्या घरातून विरोध आहे विरोध आहे. विरोध का रे बाबा. असून तो पण हा अरे नाही बोलते अरे मी सुपारीचा खंड पण खात नाही काय बोलतोस तरी पण काय. तिच्या आईच बोलते नाही देणार पोरगी तुझ्या घरचे तयार आहेत ना. माझ्या वगैरेचे काय या कपडे धुवल भांडी घासल त्यांना काय तेवढंच बरं राजसेवक जी महाराज तुम्ही मधीच उठला आणि असा चोपला महाराज इथे व्यवस्थित पारा देताय महाराज की मजा देतोय. मस्ती करताय. नाही महाराज महाराज देतोय तुमच्या समोर. महाराज देतोय महाराज तुमची शपथ राजसेवक तुमची शपथ मेला तरी चालेल आज माझी मथुरा नका नवी. होईल मेला तर. अरे मी राजा होईल. सुनी वाटत आहे. सुनी कुठली सुनी का बरे काय पण सांगतेस रोज 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 दे कोण असते आज बुधवार मथुरेचा बाजार. बुधवार मग बसूया भाई, बसूया चाकणा घेऊन या ना, चालेल. कुठला आहे? आंब्याची फोड आता काय खर्च पैसा बस बस मसाल्याने आंब्याची फोडा महाराज आज माझ्या मथुरेचा बाजार. बाजार मारलाय मथुरेतून येणाऱ्या गवलनी त्याने तुडुंब भरणारा माझा बाजार. आज 12 वाजले. आज 12 वाजले तरी भरला नाही. सांगा बरं कुणी बंद केला असेल तो. याने केला असेल आज तो नराधम काय महाराज मी नाही बंद केला. कोणी केला मला नक्की माहिती आहे कुणी बंद केला. महाराज मी सांगू. सांगा महाराज यानेच बंद केला. शपथ तुमची शपथ डबल महाराज यानेच बंद केला. मारा याला, मारा. पहिली घेतली मेला नाही मेला मेला तू मेला महाराज कुणी बंद केला असेल तो बाजार. महाराज मला माहिती आहे चाबूक दिलाय म्हणून मारताय नुसता मारताय. महाराज मला माहिती आहे सांग तो कुणी बंद केला असेल. तो तुमचा आता पण आठवते. अरे भाचा त्यांचा श्रीकृष्ण काटा काटा कृष्ण. होय महाराज. राजसेवक असेच जा आणि त्या अक्रूर मामाला माझ्यासमोर हजर करा. हे महाराज जी महाराज. चल दोघं पण चल तो अक्रूर अक्रम आहे. आशीर्वाद असो अक्रूरा. अक्रूरा मी माझ्या मथुरेत एक धनुयज्ञ ठेवत आहे आणि त्यासाठी त्या 2 कार्टे माझे कृष्ण आणि बलराम त्यांची आहुती द्यायची आहे.
त्यांना माझ्यासमोर हजर कर. जसे आपली आज्ञा मला. सांगितल्याप्रमाणे कृष्ण आणि बलराम यांना आदर केला आहे. ठीक आहे, तुम्ही माघारी या. भिक्कार असो कार्ट्यानो प्रणाम करण्या तुम्हाला लाज वाटत नाही का? आम्हाला आज तर तुम्हाला वाटली पाहिजे होती माझी 7 भावंडे मारताना. आराम कोरा मोठ्या लाज म्हणजे मोठा घास घेऊ नकोस. मामा तो पाणी प्यायल्यावर आपोआप खाली जातो. ठीक आहे, एवढी जर तुझ्या हिंमत असेल तर हो युद्धाला तयार. बलरामा, माझी गदाच पडली आहे ना. हो माझ्या युद्धाला तयार. ठीक आहे मामा. धन्यवाद. कोंडवाडी या मंडळाच्या पदाधिकारी व गावकरी मंडळी यांनी आरतीसाठी यायचं आहे.